शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर ही जी काव्यरचना आहे ती दासगणू महाराजांनी रचली। कारण त्यांची पायी वारी जी होती शिर्डीची ती हुकली आणि त्यानंतर साईबाबांना त्यांनी सांगितलं वारी हुकली आणि ते व्याकुळ झालेलं बघून दासगणू महाराजांना साईबाबांनी विठ्ठल रूपात जे आहे तो दृष्टांत दिला अशी आख्यायिका आहे। आणि त्यामुळं शिर्डी माझे पंढरपूर ही आरती जी आहे ती नियमाने आजही साई मंदिरात म्हटली जाते, त्याचा प्रत्यय देखील येतोय। आणि आज शिर्डी ते पंढरपूर या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे पंढरपूरकडे आणि मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत। खरं तर ही संकल्पना जी होती ती हरिभक्तपरायण काशीकानंद महाराज यांनी काही वर्षापूर्वी सुरू झाला हा सगळा सोहळा आणि आज या सोहळ्याचं स्वरूप जे आहे ते मोठं झालंय। काय संकल्प होणे आणि आज तुम्ही भेटीला चाललाय पंढरपूर? शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर। साई ह्या उक्तीप्रमाणे गेले 30-35 वर्षापूर्वी साईबाबांचा अमृत महोत्सव झाला, त्यावेळेला असा संकल्प फुरला किंवा शिर्डी माझे पंढरपूर हे पंढरपूरशी शिर्डी हे जोडलेलं आहे किंवा शिर्डीला पंढरपूरची उपमा दिलेली आहे। तेव्हा पंढरपूर आणि शिर्डी यांना हे जोडलं पाहिजे। मग आता कसं जोडायचं तर माहेर संतांच्या पालख्या सर्व पंढरपूरला जातात, त्याप्रमाणे साईबाबाची पालखी सुद्धा पंढरपूरला जायला पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निवेदन केल्यानंतर संस्थांनी त्याला परवानगी दिली, संस्थांनी मदत केली, सहकार्य केलं, आज तागायत ते करतात। आणि याही वर्षी मोठ्या भव्यदिव्य प्रमाणात हा सोहळा चालू झालेला आहे। या सोहळ्याकरच्या प्रस्थानमध्ये या संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब सहभागी झाले, त्यांनी देखील मोठं योगदान दिलेलं आहे आणि पुढे देखील त्यांनी या पालखी सोहळ्याला चांगल्या पद्धतीनं हे आपलं मदत करण्याचं किंवा चांगलं स्वरूप आणण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आणि आज ते या सोहळ्यामध्ये पायी पदयात्रा करत आहेत आमच्याबरोबर पहिल्या दिवशी, तेव्हा सपत्नीक बरोबर आहेत, म्हणून आजचा हा सोहळा आनंदाचा आहे असं सर्व वारकऱ्यांना वाटत आहे। हा सोहळा जो आहे आनंदाचा आहे आणि खरोखर पहिलंच वर्ष असं आहे की या वर्षी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब आणि हे त्यांच्या पत्नी या देखील पायी पहिल्या मुक्कापर्यंत सहभागी झालेल्या आहेत। खरं तर त्यांनी देखील आवाहन केलं आहे की या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। आजही शिर्डी माझे पंढरपूर ही आरती नित्यनेमाने साईबाबा मंदिरामध्ये म्हटली जाते। काय त्या मागच्या एकंदरीत कथा आहे, काय दृष्टांत साईबाबांनी? शिर्डीचं आणि पंढरपूरचं जे आहे ते अतूट नातं आहे। सकाळी जी आरती होती त्या आरतीमध्ये शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर, या आरतीपासूनच जे आहे ते मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं होऊन जातं। साई चरित्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रसंग आहेत, त्या ठिकाणी बाबांनी जे आहे ते आपल्या भक्तांना जे आहे ते पांडुरंगाचं दर्शन दिल्याचा उल्लेख जे आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे। त्यामुळे बाबांचं आणि पंढरपूरचं जे ते अतूट नातं आहे। या ठिकाणावरून आज जे आहे ते शिर्डी ते पंढरपूर महामंडलेश्वर काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेने ही पालखी जी आहे गेल्या 19 वर्षापासून सुरू आहे। आज या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी सुरू झालेलं आहे। प्रत्येकाने जे आहे या वारीमध्ये जे आहे ते सहभागी झालं पाहिजेत। जीवनाचा आनंद जो आहे, आपला प्रपंच करत असताना जीवनामध्ये जो आनंद जो आहे तो आनंद घ्यायचा असेल, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपण वारीमध्ये जे आहे ते सहभागी झालं पाहिजेत। प्रत्येकाने वारीचा आनंद घेतला पाहिजे, याच्यातलं नियोजन पाहिलं पाहिजे। प्रत्येक वारकरी जे आहे म्हणजे आषाढी वारी आली का ते त्याची पावलं जे आहेत ते पंढरीच्या दिशेने चालू लागतात। आज राज्यभरातील लाखो वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेने निघाले, राज्यातीलच नाही तर शेजारच्या राज्यातली सुद्धा वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस जी आहे ती त्यांना लागलेली आहे। प्रत्येकाला पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली आहे आणि साईबाबा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं एक अनोखं नातं आहे। त्यामुळे हे शिर्डी माझे पंढरपूर ही जी पालखी सोहळा आहे खरं तर हा दैदिप्यमान होताना दिसतोय आणि साईबाबा संस्थानं देखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता सहभाग घ्यायला सुरुवात केलेली आहे। खरं तर आषाढी एकादशीला साईबाबांच्या साईप्रसादामध्ये सर्व भाविकांना उपवासाचं महत्त्व लक्षात घेता खिचडीचा प्रसाद दिला जातो आषाढी आणि त्यानंतर जे भाविक परत पंढरपूरहून साईबाबांच्या दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी देखील विविध उपाययोजना ज्या आहेत त्या साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.